चेल्यानं सगळा गेमच फिरवलाय। आकाही अडकतोय आणि आकाचा आकाही अडकतोय। वाल्मिक कराडही अडकणार आणि धनंजय मुंडेही अडकणार का, अशी काहीशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खडानखडा अपडेट या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनं महाराष्ट्र हादरला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात प्रचंड गाजलं। या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारखा नावाजलेला वकील कोर्टात युक्तिवाद करतोय। उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदाच युक्तिवाद करताना थेट वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांनी कशा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली त्यामागील कारण याचा सविस्तर तपशील न्यायालयासमोर मांडला। जबरदस्त युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला। त्यांनी कोर्टात काय मुद्दे मांडले ते आपण मागील व्हिडिओमध्ये मराठी मंडळी या आपल्याच चॅनलवर बघितलं। आता या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। देशमुख खून प्रकरणात मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या सुदर्शन घुलेनं सगळा गेमच फिरवलाय। यामुळे वाल्मिक कराड गटात मोठी खळबळ उडाली आहे। आधी सुदर्शन घुले गप्प होता। सुदर्शन घुलेला पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान तो सुरुवातीला काहीच बोलेना। त्यानं गुन्ह्यातील सहभाग नाकारण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागितल्याचा व्हिडिओ त्याच्यासमोर ठेवला आणि त्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेज बघून, तो व्हिडिओ बघून नंतर घुले पोपटासारखा बोलू लागला। त्यानं पोलिसांसमोर सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यानं खंडणी प्रकरणातील रहस्यही उघड केलेलं आहे आणि त्याने वाल्मिक कराडचं नाव घेतलं का, धनंजय मुंडेंचं नाव घेतलं का, आकाचा आका अडकणार का, चेल्यानं आकाचा गेम कसा केला, चला तर बघूयात घुले पोपटासारखं काय बोलला ते। त्याने सर्व कबूल केलंय आणि घुलेनं सांगितल्यानुसार तो म्हणतोय की होय, आम्हीच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली, कारण ते आमच्या मार्गात अडथळा ठरत होते। त्यांना संपवण्याचा आदेश वरून मिळाला होता। वाल्मिक कराड याने सांगितल्यानंतर आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितल्याची माहिती देखील काही प्रसारमाध्यमांनी दाखवलेली आहे। याबाबतचा कबुली जबाब कोर्टात सादर करण्यात आलाय। मात्र गुन्ह्यांची कबुली देत असताना सुदर्शन घुले यानं सगळा गेमच फिरवलाय आणि त्यामुळे वाल्मिक गटात खळबळ माजली आहे। या प्रकरणी सुदर्शन घुले स्वतः अडकत असताना आता त्यानं शेवटच्या क्षणी वाल्मिक कराडचं नाव घेतलंय। यामुळे वाल्मिक कराड समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत। खरं तर ज्यावेळी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यावेळी या प्रकरणात वाल्मिक कराडचं काहीच कनेक्शन समोर येत नव्हतं। सुरुवातीला त्याला केवळ आवादा कंपनीला मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर वाल्मिकवर मोका अंतर्गत कारवाई संतोष देशमुख खून प्रकरणात देखील आरोपी करण्यात आलं। आता सुदर्शन घुलेच्या कबुलीमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हे प्रकरण वाढलं अशी कबुली आरोपींनी दिलेली आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी बीड न्यायालयात युक्तिवाद केला होता, ज्यात वाल्मिक कराडने खंडणीला आडवा आला तर संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असं सुदर्शन घुलेला सांगितलं होतं, अशी कबुली दिल्याचा युक्तिवाद केलाय। शिवाय काही पुरावे देखील कोर्टात सादर केल्याचं सांगितलं होतं। सुदर्शन घुले हाच टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी सुद्धा हे सगळं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केलं गेलं असं सुदर्शन घुलेनं पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे। संतोष देशमुखांना का मारलं तर सुदर्शन घुले यानं पोलिसांना सांगितलं की आमचा मित्र प्रतीक घुलेचा वाढदिवस असताना आम्हाला संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। त्याचा राग आमच्या मनात होता। त्याशिवाय संतोष देशमुख हा खंडणी प्रकरणामध्ये अडथळा ठरत होता आणि त्यामुळेच संतोष देशमुखला संपवण्यात आलं, अशी कबुली खुद्द सुदर्शन घुले यांनी दिली आणि त्यातच वाल्मिक कराडचं नाव देखील त्यानं घेतल्याची माहिती आहे। सुदर्शन घुले आणि इतर आरोपींनी दिलेल्या जबाबानंतर आता पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे। वाल्मिक कराडच्या भूमिकेवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात असून आणखी काही मोठे खुलासे होण्याची देखील शक्यता या प्रकरणामध्ये वर्तवली जाते आहे। आता सरकारी पक्षाची बाजू देखील या प्रकरणात मजबूत झाली आहे। आता मोठा प्रश्न हा आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा होईल का? आरोपींनी कबुली दिलेली आहे, पुरावेही भक्कम आहेत, सरकारचा युक्तिवादही प्रभावी आहे। अशा परिस्थितीत न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे। त्यांनी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी असं देखील म्हटलंय। देशमुख यांचा निर्दयपणे खून झाला
त्यामुळं कडक कारवाई आवश्यक आहे. जनतेची ही तीच भावना आहे. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला देखील विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खडा अपडेटसाठी आपल्या मराठी मंडळी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.